हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? आय होप तू सगळं काही मजेत असेल. मी आहे भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजची रेसिपी आहे मस्त अशी आपली शेपूची भाजी. डाळीतली एक नंबर भाजी होते बघा. भाकरीबरोबर तर खूप छान लागते आणि एकदम आता थंडीच्या महिन्यात तर अशी मस्त हिरवीगार लुसलुशीत भाजी भेटते. तर नक्की तुम्ही ही भाजी करून बघा आणि आपल्या आरोग्यासाठी तर खूप उपयुक्त आहे. तर मी काय केली, एक जुडी शेपूची भाजी मस्त धुवून बिवून त्याला कापून कट करून घेतलेली होती. नंतर डाळीत करणार आहे त्यासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याला पहिलं स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर थोडंसं कोमट पाणी टाकायचं. त्यामुळं काय होतं, डाळ लवकर भिजली जाते. जर तुम्हाला झटपट करायचं असेल ना लगेच, तर तुम्ही असं कोमट पाण्यात टाका आणि जर वेळ असेल तर तुम्ही थंड पाण्यातही भिजवू शकता. नंतर मग डाळ भिजते तोवर एक वाटण करून घेऊया म्हटलं. तर मी 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे, अर्धी वाटी शेंगदाणे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या. मस्त त्याला पहिल्यांदा तर भाजून घ्यायचं आहे. भाजल्यामुळं काय होतं, लवकर करपलं जात नाही ते तेलामध्ये आणि मस्त मग तेलामध्ये असं थोडंसं तळून घ्या. तर छान मस्त हे तळून झालेलं आहे. जास्त करपवत बसायचं नाही, नाहीतर कडवट कडवट चव लागते त्याची. तर आता ह्याला आपण काढून घेऊया. तर एका प्लेटीमध्ये मी काढून घेत आहे. आता ह्याला डायरेक्ट आपण लगेचच वरवंट्यात वाटणार आहोत. दगडाच्या वरवंट्यात मी वाटून घेणार आहे. कारण खलबत्त्यात वरवंटा पण म्हणतात, खलबत्ता पण म्हणतात. तुमची तर काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा मला. नंतर थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. मिठाने काय होतं, पटापटा हे वाटलं जातं वरवट्यामध्ये. आणि अशा प्रकारे मस्त ठेचून बिचून मस्त असं त्याचं आपण हे करतो ना खरडा, त्याच प्रकारे ह्याचं बी आपण वाटण करून घेणार आहोत. जास्त मोठंही नाही, जास्त बारीकही नाही. तर अशा प्रकारे आणि ह्याची चव ना खूप मस्त लागते, वेगळीच लागते. तुम्ही मिक्सरमधले ची एक चव बघा आणि एकदा वरुट्यात वाटलेली चव बघा, एकदम डिफरंट असते. आणि ही खूप मस्त चव भाजी खूप चवीला लागते छान. असं दगडात जर वाटण आपण केलं तर. आता खूपच लोक दगडाच्या वरवट्यात ह्याच्यात पाट्यावर वाटण करून घेतात. पहिल्याची लोक करतात तसे. आता मिक्सरचं काही लोकच असे कमीच वापर करायला लागलेत. तर अशा प्रकारे छान मस्त वाटण झालं होतं. नंतर आता ह्याला एका ताटात काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण मी हे एका ताटात काढून घेतलेलं आहे वाटलेलं. आणि आता आपण लगेच फोडणीची तयारी करूया. तर त्याच कढईमध्ये करणार आहोत आपण. तर थोडं तेल होतं, तर पुन्हा एकदा एक पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे. आणि नंतर आपण लगेच त्याच्यामध्ये टाकणार आहोत. थोडासा गॅस मी कमी केला कारण की करपू नये म्हणून. तेल तापलं होतं छान. नंतर अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं फुलू दिलं आहे. त्यानंतर एक लाल लाल मस्त टमॅटो टाकलेला आहे. टमॅटोची बिया काढून घ्यायच्या. फक्त टमॅटोचं वरचा भागच मस्त असं कट करून घेतलेला आहे. कारण की टमॅटो काय लोकांना ना मुतखड्याचा खूप त्रास होतो. त्यामुळं टमॅटोच्या शक्यतो बिया जास्त मोठ्या असलेल्या काढूनच टाकत जावं. नंतर सगळी शेपूची भाजी टाकायची आहे आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे छान खालीवर करून मिक्स करायचं पहिल्यांदा तर. कारण की भाजी थोडीशी अशी वाफळली ना ते अशी कमी दिसायला लागते. एकदा मिक्स करून झालं ना मग अशी डाळ टाकून घ्यायची. नंतर डाळ टाकल्यावर त्याला परत एकदा खालीवर करून सगळं मिक्स करून घ्यायचे आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला तेही नक्की सांगत जावा. नंतर हे वाटलेलं वाटण टाकायचं आहे. मिरची, शेंगदाणे आणि लसणाचं. छान तेही मिक्स करून घ्यायचे. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने करून बघा, खूप मस्त भन्नाट अशी चव लागते. तर आमची आजी ते अशाच पद्धतीने करतात गावाकडचे लोक. लय भारी लागते. आता आम्ही तर पुण्याच्या शहरात राहतो, पण नक्की मग गावाची ना खूप आठवण येत असते. पण त्यांची शिकवलेल्या भाज्यांचं प्रकार करून खाल्लं ना खरंच खूप छान वाटतं. तर इथं जशी तिथं भाज्या करतात ना चुलीवर, थोडी वेगळी असते चव, पण थोडीशी का होईना त्यांच्या पद्धतीने केली ना गावाकडच्या तर खूप छान लागतात भाज्या. तर अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे थोडंसं पाणी शिपटायचं, जास्त काही पाणी नाही टाकायचं ह्याला. फक्त भाजी शिजण्यासाठीच थोडंसं पाणी टाकायचं. वाफेवर शिजता येते पण ती कच्ची थोडीशी लागती, थोडीशी वास येतो. कारण की शेपूच्या भाजीला थोडासा वास येतो. त्यामुळं ना थोडंसं पाणी मारायचं आणि मग ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे. नंतर बघा पाहू शकता मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे. एक नंबर झाली होती भाजी चवीला. खरंच सांगते मी तुम्हाला, नक्की तुम्ही एकदा ह्या पद्धतीने करून बघा. आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कुठल्याही क्षणी माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. आणि लाईक केल्यानंतर सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा.
कारण की जेव्हाही माझी मी रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. आता ही तुम्ही भाकरीसोबत खावा किंवा चपातीसोबत, कशाबरोबरही मस्त अशी लागते भाजी. तर चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच मस्त मस्त व्हिडिओ पाहत राहा आणि असंच सपोर्ट राहू द्या तुमचा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.